आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी 29 ऑगस्ट पासून पुन्हा बेमुदत संपावर। कृती समितीच्या विश्वास काटकरांची माहिती, नोटिफिकेशन निघत नाही तोवर संप सुरूच ठेवण्याचा निर्धार। लाडकी बहीण योजनेनंतर आता सरकार लाडका ऑटो ड्रायव्हर योजना आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा। 65 वर्षांवरील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 1500 रुपये तर 55 वर्षांवरील रिक्षा चालकांना एकरकमी 10,000 रुपये देण्याबाबत योजनेची शक्यता। लाडकी बहीण नाराज होऊ नये याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना प्राधान्यक्रमाने राबवण्याच्या प्रशासनाला सूचना। लाभार्थ्यांच्या यादीत काही अडचण आल्यास पालकमंत्र्यांची संमती घेण्याबाबत शासन निर्णय जारी। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी। जनसन्मान यात्रेच्या वेळी इचलकरंजीत अजित पवार गटाच्या कार्यालयाचं उद्घाटनही संपन्न। मातोश्री समोर वक्फ बोर्डासाठी आंदोलन करणारे हे एमआयएमचे लोक होते। एमआयएमच्या प्रमुखाकडे सर्वाधिक वक्फची संपत्ती आहे म्हणून त्यांना भीती वाटते, संजय राऊतांची टीका। मनोज जरांगेंची शांतता रॅली उद्या अहमदनगरमध्ये दाखल होणार। आमदार संग्राम जगताप यांच्याकडून जोरदार स्वागत करण्यात येणार। जरांगेंच्या शांतता रॅलीसाठी जोरदार तयारी। गडचिरोलीत नक्षलवाद्यांचे धमकी देणारे पत्रक जारी। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पत्रातून धमकी। जनसुरक्षा विधेयक आणि चकमकीवरून नक्षली आक्रमक। शिवरायांच्या स्वराज्यातील 11 आणि तामिळनाडूतील एका किल्ल्याला जागतिक वारसा दर्जा देण्याबाबत हालचालींना वेग। युनेस्कोचं पथक सप्टेंबरमध्ये भारतात दाखल होणार।